नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण या विषयावर बोलणार आहोत की दूध व्यवसाय हा खरंच परवडतो का? दूध व्यवसायामध्ये नफा मिळतो का? त्याच्यात सातत्य किती ठेवावं लागतं? आपण हे सर्व विषय मांडणार आहोत, तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर दूध व्यवसाय परवडतो का? मेन टॉपिक म्हणजे हा आहे. पण बरेच शेतकरी ह्या विचारात असतात की दूध व्यवसाय परवडतो का? सोशल मीडियावर सर्च करतात दूध व्यवसाय परवडतो का? ज्यांना नवीन यायचं असतं या क्षेत्रामध्ये, तर दूध व्यवसाय हा असा आहे की एका दिवसात माणूस मोठा होऊ शकत नाही. त्याला सातत्य, काम आणि कष्ट भरपूर द्यावे लागतात. त्यावेळेस दूध व्यवसायामध्ये आपल्याला किती म्हणजे भरपूर काळ टिकून राहिल्याच्यानंतर दूध व्यवसायात आपल्याला यश मिळते. अशाने आज बाजारात गेलो, गाई खरेदी केल्या आणि आपल्याला नफा चालू झाला, पैसे चालू झाले. त्यामागे खर्चही तेवढा आहे. खर्च म्हणजे असा की आपल्याला त्यांचा चाऱ्याचा खर्च, हिरवा चारा झाला, सुका चारा झाला, खाद्य झालं, हा पूर्ण खर्च. त्याच्यानंतर एखादी गाय आजारी पडली, गाय आजारी पडल्याच्यानंतर तिचा खर्च. एखादी गाय अशी असते की आजारी पडल्याच्यानंतर एखादी गाय 1000-2000 रुपयातही बरी होती आणि एखादी गाय अशी असते की 10, 15, 20,000 रुपये लावूनही तिला बरे वाटत नाही. त्यामुळे म्हणजे माझ्या अनुभवानुसार माझ्याकडे एक गाय होती, एका गायीपासून 5 गायी झाल्या आहेत, त्यांना 4 कालवडी आहेत. त्यामुळे हा व्यवसाय परवडतो का नाही तुम्हाला पूर्णपणे मी अनुभव सांगणार आहे माझा आजपर्यंतचा. मग काही शेतकरी असे म्हणतील की तुझ्याकडे 5च गायी आणि तुला काय अनुभव आला? मी या क्षेत्रात 2.5 वर्ष झाले उतरलेलो आहे. 2023 मेमध्ये 2.5 वर्ष कंप्लीट झाले माझ्या व्यवसायाला. तर 2.5 वर्षामध्ये माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहेत म्हणजे चिन्ह. परंतु पहिल्यापासून मी असं ठरवलं आहे, दूध व्यवसायात आपल्याला उतरायचं, परंतु आपल्याला घरातून 1 रुपयाची गुंतवणूक करायची नाही. मी घरातून 1 रुपयाची गुंतवणूक न करता मी माझ्या गायी खरेदी केलेल्या आहेत. घरच्यांचा विरोध होता. घरचे म्हटले होते, कशाला या क्षेत्रात पडतो, या क्षेत्रात काही उरत नाही, पैसा नाही, कष्ट भरपूर आहे, तुझ्याच्यानं होणार नाही. पण तरी म्हटलं मी हे करून दाखवणार तुम्हाला. तुम्ही फक्त काही काळ थांबा, 5 वर्ष 10 वर्ष जे लागतील ते समजा, जे आपल्याला सक्सेस होण्यासाठी टाईम लागेल तेवढं. आपली एकदा 5-10 वर्षाचा सुरुवातीचा काळ गेला ना, 5 वर्षाचा, त्याच्यानंतर प्रॉफिट आणि कुठल्याही क्षेत्रात टिकून राहिल्याशिवाय पैसा नसतो. तुम्ही म्हणसाल की आता गाई खरेदी केल्या, पहिली तुम्हाला दूध दिसणार, पहिले पैसाही दिसणार, पण ज्यावेळेस तुमच्या गाई गाब जातील, गाब गेल्याच्यानंतर त्यांचा भाकड काळ येतील, भाकड काळ आल्याच्यानंतर मग कसं, मग नियोजन कसं? खाद्य तर त्यांना द्यावंच लागणार. असं थोडी की गामने मग आता आपल्याला पैसा भेटून नाही राहिला त्यांच्या दुधाचा, मग त्यांना खाद्य नाही द्यायचं, असं करून चालत नाही. त्या गाब गेलेल्या असल्या, त्यांचा भाकड काळ असला तरी त्यांना तेवढा खर्च राहतो आणि त्या दुधाला चालू असल्या तेव्हाही त्यांना तेवढाच खर्च राहतो. तर माझ्या अनुभवानुसार मला 5 गाईला जवळपास म्हणजे मी माझा खर्च काढला तर मला एका महिन्याला 15,000 रुपये त्यांना फक्त खाद्याचा खर्च येतो. वेगळा खर्च म्हणजे डॉक्टरचा खर्च, बाकीचा खर्च पकडला, डॉक्टरचा खर्च झाला, त्याच्यानंतर चाऱ्याचा खर्च आला, तर हा वेगळा येतो. पण तरीही मी माझ्या या व्यवसायात टिकूनही आज ना उद्या आपल्याला यश त्या गोष्टीत मिळणारच आहे. आपल्याला म्हणजे जेवढे पैसे भेटतील तेवढ्यात आपण समाधानी आहे आणि आज ना उद्या भेटणारच यश. आज माझ्याकडे 4 कालवडी, त्या कालवडी मोठ्या झाल्याच्यानंतर, त्या गायी बनल्याच्यानंतर माझ्याकडे म्हणजे घरच्या 4 कालवडी मोठ्या झाल्या, तर त्यांना जी मी बाजारातून गाय विकत आणणार 4 गायी, त्यांना जेवढे माझे पैसे जाणार, गुंतवणूक होणार, तेवढे घरच्या घरी माझे वाचणार. मग तेवढे माझे जर का त्या कालवडीवर खर्च झाले, तेवढे होतच नाही, पण तरीही त्यातले अर्धे पैसे समजा त्यांच्यावर खर्च झाले, तरी माझ्या गोठ्यातल्या 4 उत्तम कालवडी तयार होणार. त्या 4 कालवडी तयार होईपर्यंत म्हणजे माझ्याकडे आता 2 कालवडी ह्या 17-17 महिन्याच्या आहे, 2 कालवडी, एक 7 महिन्याची आहे आणि एक 9 महिन्याची आहे. तर समजा यांना समजून चला मी त्यांच्यावर काही खर्च करत नाही, फक्त चारा बस, दुसरं काही नाही, आणि दिलं तर थोडंफार खाद्य देतो त्यांना, जास्त काही त्यांना देत नाही. तर समजा ह्या तयार होईपर्यंत तोपर्यंत माझ्या 5 गाई परत नाही म्हटलं 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये 2-3 वेळेस म्हणजे 5 गाई, एक गाय समजा 2 वेळेस व्याली, तर 5 गाई 10 वेळेस व्यायला लागल्या. त्याच्यातली समजा त्यांनी परत 10 वेळेस व्याल्याच्यानंतर जर का 5 जरी कालवडी मला पुन्हा दिल्या, तर 5 कालवडी आणि प्लस ह्या 4 तयार झालेल्या आणि प्लस 5 गाई, परत पुढे 3 वर्ष तोच टॉपिक चालणार, पुढे त्या 4 कालवडी तयार होत चालणार. मग कालवड नियोजन लागलं. माझ्याकडे सध्या कालवड नियोजन नाही, माझा कोटा लहान आहे,
त्यामुळे माझ्याकडे सध्या जागा पुरेशी नाही आहे. मला जेवढी गोट्यासाठी जागा पाहिजे तेवढी नाही. मला सध्या जे त्यांचं चाराचं नियोजन आहे ते बी मी थोडं ट्रॅक्टरने शेतातून घराकडे म्हणजे गोट्याकडे आणतो. माझा घराशेजारी गोठा आहे. तर असं त्यांचा काळ चालू राहणार. आपल्या जुन्या म्हणजे समजा नवीन कालवडी तयार होत चालणार. ज्या आपल्या गायी समजा जास्त दिवसाच्या झाल्या त्या आपण नंतर विकूही शकतो. पण त्या गेल्याच्या नंतरच विकल्या तर आपल्याला प्रॉफिट भेटतो. आपण भाकड काळात विकल्या तर मग आपल्याला प्रॉफिट भेटत नाही. तर त्यामुळे समजा तुम्ही आज विचार करसाल की आपल्याला गायी खरेदी करायची आहे, पण मला 3 गायीमध्ये फसवणूक झालेली आहे. मला जेवढं दूध सांगितलं तेवढं दिलेलं नाही. मला एक गाय तर अशी फसवणूक झालेली आहे, ती घरी आल्याच्यानंतर व्याल्याच्या नंतर तिला जवळपास 20,000 रुपये खर्च आला होता तिच्या दवाखान्याचा. कारण की ती बिमार पडली होती आणि गाय म्हणजे मरणार होती, पण ती वाचली. तिला पैसे जास्त लावल्यामुळे ती वाचली. प्रत्येक डॉक्टरचा वेगवेगळा सल्ला घेतला. एका डॉक्टरकडून तिला गुण नाही आला तर मी डॉक्टर बदलले. अशी 3 डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर माझी गाय व्यवस्थितरित्या पूर्णपणे चाऱ्याला लागली. त्याच्यानंतर परंतु चाऱ्याला लागली 1 महिना त्या काळामध्ये गेला. जो तिचा पिरियड होता दूध वाढण्याचा, तर दूध तिचं काही वाढलं नाही. त्यामुळे ती दुधालाही कमी निघाली. परंतु त्या गायीने त्यावेळेस 2 कालवडीला जन्म दिला होता. त्यामुळे मला थोडं समाधान वाटलं की जाऊ द्या, आज दुधाचं प्रॉफिट नाही भेटलं, पण 2 कालवडी त्या दिल्याही नाही. त्या 2 कालवडी उद्या मोठ्या होणार. आपलं ते प्रॉफिटच समजा. असा मी यूट्यूबवर, तुम्ही इंस्टाग्रामवर पूर्णपणे कुठेही माहिती पाहिली तर सखोल चौकशी कोणी सांगत नाही. फक्त हे माझ्याकडे 50 गायी येईन, मी वर्षाकाठी 1 कोटी रुपये कमवतो का 50 लाख कमवतो असं सांगतात. पण त्याच्या मागचं सत्य काय आहे? तुम्ही कोणी असं बाजारात जर गेलं तर असं एकदम 10 गायी खरेदी करून येऊ शकत नाही. एवढी पैसे गुंतवणूक कोणी करत नाही. त्याच्यामागे पूर्ण नियोजन लागतं. चाऱ्याचं नियोजन लागतं. 10 गायी तुम्ही आणसाल, पण चाऱ्याचं नियोजन काय आहे? तुमच्या शेतामध्ये चारा किती अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. तुम्हाला त्याच्यानंतर शेड म्हणजे गोठा बिन त्यांना बनवायचा असला तर त्याला बिन तुमचे पैसे गुंतवणूक होतात. भांडवल तुम्हाला जास्त करून त्याला पैसे गुंतवणूक होतात ना. आणि आपण भांडवलासाठी जेवढाही पैसा खर्च करू तेवढाही कमी. मी साधारण गोठा बांधणी केली फक्त 50,000 रुपयाची. त्याच्यानंतर पहिली गाय आणली होती 50,000मध्ये. ती कशी ती बिन मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की त्यावेळेस दुधाचे दर घसरले होते. ज्यावेळेस मी गाय खरेदी केली त्यावेळेस दुधाचे दर होते 3-5, 8-5ला 22 रुपये फक्त. आणि त्यावेळेस मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे गायीचे दर घसरले होते. आता गायी खूप महाग झाल्या. आता जी गाय 50,000ची तीच गाय जास्त म्हणजे डबल पैशाने वाढली. तर त्यामुळे कोणीही हा व्यवसाय टाकायचा असला तर घाई गडबडीत टाकू नये. पूर्णपणे नियोजन बघावं. पूर्ण तुम्ही यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला लोक वेगवेगळी माहिती सांगतात. त्यांच्या माहिती काही लोक अफवा देतात. त्या अफवा पाहून तुम्ही त्या व्यवसायात पडू नका. तुम्ही अशा एखाद्या जवळपासचा जे दुग्ध व्यवसाय करतो, म्हशी किंवा गाई, तुम्हाला ज्याच्यात आवड असेल त्या कोट्यावर व्हिजिट द्या. त्या कोट्यावाल्याला विचारा जवळच्या की तुझ्याकडे किती गायी आहेत, त्यांच्यातून तुला प्रॉफिट किती होतं, तुझं खाद्याचा खर्च किती जातो, तुझा चाऱ्याचा खर्च किती जातो, ही पूर्णपणे चौकशी केल्याच्यानंतर तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करा. परंतु असे समजून चालू नका मनात की आज आपण गायी खरेदी केल्या, आपलं प्रॉफिट चालू झालेलं आहे. त्यामागे खर्च तुम्हाला येणारच. म्हणजे आज तुमचं दूध समजा 20 लिटर, 30 लिटर, 40 लिटर केलं, त्यामागे तुम्हाला अर्धा मेंटेनन्स राहणार आहे. तर काय होतं की काही लोक जातात गडबडीमध्ये, बाबा गाय पसंत पडली, मग कोणाला सोबत नेत नाही, अनुभवी माणसाला सोबत नेत नाही. मग जायचं कशी बिन गाय घेऊन यायची. पुढचे व्यापारी लोक असतात किंवा शेतकरी असतात, कोणी फसवणूक करतं, कोणी सांगतं माझी गाय 20 लिटर दूध देते, तिची कास मोठी दिसती. आपल्याला असं वाटतं की 20 लिटर दूध देत असेल, तिची कास भरपूर मोठी, पण तसं काही नाही. कास मोठी असली त्याच्यावर दूध नसतं. काही गायींची कास भरपूर मोठी राहते, दूध 10 लिटरच्या आत देतात. हे माझ्यासोबत झालेलं आहे, म्हणून तुम्हाला मी सांगतो मनाभावातून. तर तुम्ही एखादा अनुभवी माणूस न्यायचा. आणि तसं परत असं असतं की काही गायींची कास लहान असतानाही काही गायी दूध जास्त देतात, म्हणजे 20 लिटर प्लसही चालू शकतात. त्यांच्या कासावर काहीच नसतं. फक्त गायीची ओळख कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्हाला जर गायींची ओळख कशी करायची, गाय कोणती दुधाला जास्त आहे हे जर का पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. माझा जेवढा अनुभव आहे तेवढा समजा.
त्याच्यानंतर मी बऱ्याचशा मित्रासोबत गाई खरेदीसाठी बाजारामध्ये गेलेलो आहे. त्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगेन, जी मी गाय चॉईस केली आणि ती गाय दुधाला निघली कशी, म्हणजे दूध किती देते त्यानुसार मी तुम्हाला अनुभव माझा सांगणार आहे. म्हणजे अनुभव एवढा बिन म्हणजे जुन्या शेतकऱ्या एवढा बिन अनुभव आहे मला, पण मी सगळी चौकशी म्हणजे ऑनलाईन चौकशी केली, गोट्यावर जाऊन चौकशी केली लोकांना. त्यावेळेस माझा अनुभव शेअर करायला लागलो, माझा वैयक्तिक अनुभव शेअर करायला लागलो की गाईमध्ये परवडते का, तुम्हाला माहिती द्यायला लागलो. नक्कीच परवडते गाईमध्ये, फक्त तुम्हाला पहिले काही दिवस तुम्हाला टिकून राहावं लागेल. मला 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर मला आज परवडायला लागले. माझी एक गाय सुरुवात झाली होती, त्यावेळेस मला काहीच परवडत नव्हते. माझ्या जेवढाही खर्च होता तेवढा मी स्वतः म्हणजे दुसऱ्या व्यवसायातून करतो. माझा अगोदर गाय व्यवसाय चालू करायच्या अगोदर माझा दुसरा व्यवसाय होता. म्हणजे माझे 2 व्यवसाय चालू असल्यामुळे मला काही वाटत नव्हतं. त्यामुळे मी तिकडला पैसा इकडे गुंतवणूक करायचा. गाय बिमार पडली, तिकडले पैसे आणायचे, गाईला नीट करा, गाईला म्हणजे डॉक्टरला बोलवायचा आणि इलाज करायचा. त्यानंतर खाद्याला पैसे कमी पडले, त्या व्यवसायातले पैसे आणायचे, खाद्य आणायचं. असं मी करून इथपर्यंत आलो. आता मी दुसरा व्यवसाय बंद करून टाकलेला आहे. आता फक्त माझं पुरेपूर फोकस गायीवरतीच आहे. मी 1 वर्षापासून कुठलाही दुसरा व्यवसाय करत नाही. फक्त गाय पालन याच्यावरच माझं सगळं निर्धारित आहे. तर आज माझ्या घरचे कुठेतरी म्हणाले की नाही, आज परवडते गाईमध्ये. आता म्हणतात की आपण शेडची जागा चेंज करू, शेतामध्ये मोठं शेड करू, आपल्याकडे 5 गाई, परत 5 गाई आणू चांगल्या दुधाच्या. त्याच्यानंतर आपल्या जेवढ्या कालवडी होतील तेवढं संगोपन करू चांगल्या प्रकारे आणि गोठा मोठा करू. 15 ते 20 गाईपर्यंत टार्गेट आहे. 20 गाई आपल्याला चांगल्या करायच्या आहे, कारण की एकल्याच्यानं झेपवणार पण नाही. 50-50 गाई जर मी केल्या तर एकला करू शकत नाही. आणि मी माणूसही ठेवणार नाही, जोपर्यंत म्हणजे एक कामगार ठेवणार नाही कामाला. जोपर्यंत करायचं स्वतः करायचं, स्वतःच्या म्हणजे स्वतः जिद्द ठेवायची की आपल्याला स्वतःच करायचं आहे. माणूस ठेवला त्याच्यावर आपण काय करतो, माणूस आपण कामाला ठेवला समजा, तो आपलं काम करत असता आपल्याला कंटाळा येतो कुठल्याही कामाचा. आपल्याला चारा टाकण्याचा कंटाळा येतो, आपल्याला पाणी पाजण्याचा कंटाळा येतो. मग आपण काय करतो, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं, गायीकडे दुर्लक्ष होतं माणसाचं. त्यामुळे स्वतः जोपर्यंत व्यवसायात आहे ना तोपर्यंत प्रॉफिट आहे. भलेही तुम्ही उद्या 50 गायी झाल्या, तुमच्याकडे 100 गायी झाल्या, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः करू शकत नाही. तुम्हाला माणसाची आवश्यकता लागणारच आहे. आणि हा व्यवसाय एका माणसाकडून होत नाही. याला 2 माणसे तर कंटिन्यू घरातले लागतातच. समजा एक माणूस चारा जर आणायला गेला शेतामध्ये तर दुसरा माणूस गोट्यामध्ये लागतो. म्हणजे गोट्यामध्ये कशाला लागतो, समजा टायमिंगनुसार. आता समजा पाणी पाजायची वेळ झाली त्यांना, तर पाणी पाजण्यासाठी. आता माझा सध्या बंदिस्त गोठा आहे, त्यामुळे मला सगळे प्रॉब्लेम फेस करणं पडून राहिले. ज्यावेळेस माझा शेतामध्ये मुक्त गोठा होईल त्यावेळेस मला वेळ मिळेल. त्यावेळेस सकाळी एकदा गाईंचं सगळं काम आवरलं, त्यांना एकदा मुक्त गोट्यामध्ये सोडून दिलं की दिवसभर मला काहीच काम नाही. मग संध्याकाळी 2-3 तास त्यांना मला द्यावे लागेल. परत काही लोक काय करतात, समजा गाई खरेदी केल्या, व्यवसायात तर आले, कष्ट करून राहिले, सगळं झालं, पण तरीही त्यांच्यावर गोठा बंद करण्याची वेळ येते. त्याला कारण एकमेव असं आहे की गाय गाभ न जाणे. गाय गाभ न जाणे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गाय आपण म्हणजे कृत्रिम प्रयत्न करून आपण लागवड करतो, गाईची लागवड करतो. त्यामुळे आपण कुठलाही समजा वळू वापरत नाही. त्यामुळे गाय रिपीट होण्याचे खूप चान्सेस असतात. माझी जी सुरुवातीची पहिली गाय होती, तुम्हाला मी जर सांगितलं तर तुम्हाला वाटत नाही हा खोटं बोलून राहिला, पण 16 वेळेस रिपीट झालेली आहे. 16 वेळेस रिपीट झाल्याच्यानंतर माझा धीर खचला होता की नाही, आपण व्यवसाय चुकीचा निवडला आहे. आज आपण पहिली गाय खरेदी केली, एकतर जवळ काहीच नाही आपल्या, आणि आपण ह्या व्यवसायात पडलो आहे. पण आता जर गाय गाभ न गेली तर आपला व्यवसाय बंद पडणार. दुसरी गाय आणायची कुठून हा पण प्रश्न डोक्यात होता, परंतु मी हार मानली नाही. मी त्या गोष्टीचा अभ्यास केला की गाय हिटवर आल्याच्यानंतर किती तास राहते, कधी तिला भरवायची, हा पूर्ण अभ्यास केल्याच्यानंतर ती गाय माझी सक्सेस झाली. गाभ गेल्याच्यानंतर तिने परत एका वासराला जन्म दिला. त्याच्यानंतर ती आता दुधाला चालू आहे आणि त्याच्यानंतर परत ती आता 5 महिन्याची गाभ गेलेली आहे. सध्या ही ती दुधाला चालू आहे. आता ती 2 महिन्यांनी मला बंद करून टाकायची, 1 ते 1.5 महिन्यांनी बंद करायची. 1.5 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी, समजा 2 महिन्याच्या आत बंद करून टाकायची दुधाला.
आणि त्याच्यानंतर मग मी त्या गाईवर दुसरी गाय, दुसरीवर तिसरी, तिसरीवर चौथी, अशा करत करत 5 गाई. एका गाईने 2 कालवडी दिल्या. परत एक गाय पहिली आणली होती तिने ह्या वेताला तिने एक कालवड दिली. परत एका गाईने एक गाय तर आत्ता अशी आणली होती 2-3 महिन्या अगोदर की तिने कालवड दिलेली होती आणि ती डायरेक्ट मी बाजारातून घेऊन आलो. तिच्या खाली कालवड होती आणि गाय, म्हणजे पहिलाडूच कालवड होती. ती जी गाय आहे ती पहिल्याच वेळेस वेली होती आणि तिचं पहिलंच वेत होतं ती, तर मी ती खरेदी केलेली आहे. परंतु तीही दुधाला माझ्या नशिबाने चांगली निघाली आहे. फक्त माझ्या 2 ते 3 गायी फेल गेलेल्या आहे आणि 2 गायी दुधाला चांगल्या निघालेल्या आहे. मग तुम्ही म्हणसाल फेल म्हणजे नेमकं कसं? फेल म्हणजे अनुभव कमी, आपल्याला माहीत नाही गाय कशी खरेदी करायची. बाजारात गेलो, आवडीने गाई फक्त दिसाला जरशी ॲक्टिव्ह आहे म्हणून गाय खरेदी केली. पण घरी आल्याच्या नंतर गाय ज्यावेळेस वेली त्यावेळेस तिचं जेवढं दूध पुढच्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं होतं तेवढे दूध तिच्याकडून जेवढं मला अपेक्षित होतं तेवढं तिने दिले नाही. तिने दूध कमी दिले, त्यामुळे माझा लॉस होत गेला. तरी हार मानले नाही. आज कुठेतरी असं मनाला वाटतं थोडाफार प्रॉफिट आपल्याला होऊन राहिला आणि असाच होत राहू. आणि इथून पुढे असेच मी म्हणजे त्यांची वाढ करत राहणार. गायींची वाढ दरवर्षी फक्त नियोजन असं ठेवलं की 2च गायी खरेदी करायच्या, जास्त करायच्या नाही. 10 वर्ष लागले तर चालेल, पण 10 वर्षामध्ये आपल्याकडे 25 जरी गायी तयार झाल्या ना तर बस झाल्या. 25 गायीमध्ये आपण 25 गायीमध्ये प्रॉफिट जनरेट करू शकतो. बराचसा पैसा आपल्याला, अर्धा त्यांचा खर्च जरी गेला तरी अर्धा खर्च राहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आपण ब्रीडिंगवर काम सुरू करू. म्हणजे पुढं जसे जसे आपल्यात बदल होत जाईन, आपल्याला जसं आवडत तसं ब्रीडिंगवर काम चालू करायचं आहे. त्यानंतर गायी रिप्लेसमेंट मारायच्या. ज्या समजा आपल्याकडे कमी कमी दुधाच्या गायी आहे त्या विक्री करायच्या आणि ज्या जास्त दुधाच्या गायी आहेत त्या खरेदी करत चालायचं. मग असं एक एक अनुभव माणसाला येत चालतो. जर तुम्ही म्हणसाल की आता खरेदी करायची कशी सुरुवात करावं, कुठून सुरुवात करावं, अशा विचारात 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष गेले तरीही आपण त्या व्यवसायात जाऊ शकत नाही. त्यामुळे सुरुवात करायची असेल तर जास्तीत जास्त 1 महिना विचार करायचा. 1 महिन्यात विचार केल्याच्या नंतर डायरेक्ट व्यवसायाला सुरुवात करून टाकायची. फक्त मनात असं ठेवायचं की नाही, आपल्याला असं धरायचं की 5 वर्ष आपल्याला ह्या व्यवसायातून 1 रुपया नाही उरला तरी चालेल. त्यावेळेस आपण ह्या गाय व्यवसाय म्हणजे असं मनात धरायचं. पैसा तर उरतोच समजा, असं नाही की पैसा उरत नाही म्हणून, पण असं मनात धरून चालायचं की आपल्याला 5 वर्षे याच्यातून 1 रुपयाही नाही उरला तरी चालेल. आपण याच्यातला पैसा याच्यातच टाकायचा आणि याच्यात वाढ करत चालायची. पण 5 वर्षांनी तुमची जी झालेली वाढ आहे, मग तुमचं जे प्रॉफिट होणार आहे ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी भेटणार आहे. एकदा तुमचा पाया मजबूत झाला की वरी म्हणजे 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुमचं प्रॉफिट जनरेट होत चालणार आहे. त्यांच्या पुढं कालवडी होत चालणार. त्याच्यानंतर शेणखत ही तुमच्या घरच्या शेताला तर येतच कामी आणि बाहेर विक्री केल्याच्या नंतरही भरपूर पैसा आहे. त्या शेणखतामार्फत आपल्या गायींचा पूर्ण वर्षाचा चारा निघून जातो. असं नाही घरातूनच गुंतवणूक करणं पडते, खिशातूनच गुंतवणूक करणं पडते. आपण शेणखताचे आपलं जेवढं शेणखत झालं ना तेवढं आपण बाहेर जर विक्री केली, तेवढे पैसे चाऱ्यासाठी वापरले. समजा 10 गायी असेल, 10 गायीचे आपण शेणखत जेवढं झालेलं आहे तेवढे आपण पैसे चाऱ्यासाठी वापरले तर आपला 10 गायीचा वर्षभराचा चारा त्यामध्ये निघून जातो. वर्षभराचा म्हणजे कसा, पूर्ण बिन नाही. एक तर हिरव्या चाऱ्याचा मेन्यू ठेवा, नाही तर मग वाळलेल्या चाऱ्याचा. तुम्ही वाळलेला चारा तेवढ्या पैशामध्ये खरेदी करा, नाही तर हिरवा चारा खरेदी करा. हिरवा चारा भरपूर शेतकऱ्याला खरेदी करायचं काम नाही. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांना बोरवेल झालं, विहीर झालं, शेतामध्ये चांगले पाणी असलं, असं तर नाहीच की आता प्रत्येक शेतकऱ्याकडे पाणी आहे म्हणून. माझ्याकडे ही पाण्याची कमतरता आहे, परंतु मी 6 महिने घरच्या शेतातला चारा आणि 6 महिने बाहेरचा विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय करतोय. वाळलेला चारा विकत घेण्याची गरज नाही मला. वाळलेला चारा घरच्या शेतातलाच मी तयार करतो. म्हणजे सोयाबीनचं बूज झालं, तुरीचं बूज झालं, त्याच्यानंतर हरभऱ्याचं बूज झालं, हे असं समजा मित्रमंडळीचं सगळ्यांचं घेऊन मी भूस जमा करतो. आणि काही 2-3 महिने जोपर्यंत आपल्या विहिरीला चांगले पाणी आहे तोपर्यंत हिरवा चारा आपल्या शेतामध्ये, म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून तर फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत आपल्याकडे हिरवा चारा घरच्या शेतातला राहतो. पण फेब्रुवारी-मार्चपासून पुढे तर जून-जुलै-ऑगस्टपर्यंत, समजा जुलैपर्यंत आपल्याला हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. तरीही ह्या व्यवसायात सातत्य ठेवलं की नाही, एक दिवस येणार की आपल्याला परवडणार. जर मी धीर खाचला असता की नाही याच्यात काही परवडत नाही, पैसे नुसते कष्ट चालू आहे, काही उरून नाही राहिलं, व्यवसाय माझा
ज्यावेळेस चालू केला एका महिन्यातच बंद पडला असता, पण आपल्याला तसं करायचं नाही. कष्ट, हिंमत ठेवायची. ते शांतता ठेवल्याच्या नंतरच ह्या व्यवसायात यश आहे. तर मित्रांनो, ज्यांना दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्यांच्यासमोर असा प्रश्न आहे की परवडते का नाही, चालू करावं का नाही, तर बिनधास्त तुम्ही या व्यवसायात येऊ शकता. तुम्ही दुग्ध व्यवसाय चालू करू शकता. परंतु गायी खरेदी करताना गायी व्यवस्थित खरेदी करा, जेणेकरून की तुम्हाला पुढे चालून दुग्ध व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार नाही. गाय दुधाला चांगली निघाली तरच आपलं मन लागतं आणि आपल्याला त्या व्यवसायात करमतेही, की नाही आज म्हणजे आपले एक गाय समजा 15 लिटर दूध देणारी गाय जर निघाली तर आपल्याला असं आवडीने व्यवसाय करू वाटतो. नाही तर मग आपण गाय घेतली 20 लिटरच्या बोलीने, गाय दूध द्यायला आली 7-8 लिटर, मग आपलं मन स्थिर राहत नाही, आपली फसवणूक झाली, आपला पैसा गुंतला. आता आपल्याला या व्यवसायात काही खरं नाही, आपल्याला या व्यवसाय बंदच करायचा आहे. यामुळे सुरुवात होताच एंड होऊन जातो. त्यामुळे गायी खरेदी करताना फक्त लक्ष द्या, बाकी काही असो किंवा नसो. शेडचं काय नाही, तुम्ही पहिले भांडवलामध्ये जास्त गुंतवणूक केली नाही तरी चालते, फक्त गायी खरेदीवर जास्त लक्ष द्या. भांडवलमध्ये कामापुरतं तुम्ही गोठा नियोजन करायचं त्यांचं, जास्तही नाही तर मग गायी तर आणायच्या आणि 2, 4, 5, 6 म्हणजे 10-12 लाख रुपये अगोदर गोठ्यातच घालायचे. त्याच्यानंतर गायी आणायच्या 2, मग काहीच फायदा नाही. तुम्ही असं करायचं, अगोदर 2-3 गायीपासून सुरुवात करायची. गोठा नियोजन म्हणजे जशा गायी वाढत चालतील तसा गोठा नियोजन वाढवत चालायचं, जेणेकरून म्हणजे त्यांचा पैसा त्यांच्यात गुंततो, आपल्या खिशातला पैसाही जात नाही. आणि त्याच्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की नाही कुठेतरी परवडतं आहे, आपण याच्यात वाढ करत चाललो आहे, आपलं प्रॉफिट होऊन राहिलं आहे, असं बिन आपल्याला वाटतं आहे. घरातून पैसे गुंतवणूक केली गोठ्यासाठी आणि त्याच्यानंतर गायी खरेदी करायची आहे, मग गायी आणायच्या 2, गोठा केला आहे 10 लाखाचा, मग काही परवडणार नाही. त्यामुळे गोठ्यामध्ये जास्त पैसे गुंतवू नका. भांडवलामध्ये फक्त 1-2 लाख रुपये गुंतवायचे. चांगल्या प्रतीच्या गायी खरेदी करायच्या, चांगलं दूध देणाऱ्या गायी खरेदी करायच्या. आणि त्याच्यानंतर जशी समजा 2 गायी खरेदी केल्यानंतर त्यांना 6-7 महिने झाले, त्या गाप गेल्या परत की परत 2 आणायच्या. त्याच्यानंतर परत ह्या पहिल्या 2 वेत्यात तोपर्यंत परत ह्या भाकड होतात, त्यानंतर पुन्हा 2 खरेदी करायच्या. अशा खरेदी करत चालायचं. पण खरेदी करणंही सोपं नाही. ज्याच्याकडे समजा पैसा असेल त्यांचा भाग वेगळा, ते खरेदी करू शकतात. ते 4 नाही, 5 नाही, 10 गायी एका दिवसातही आणू शकतात. पण ज्यांच्याकडे पैसा नाही ते संयम, शांतता ठेवा आणि त्याच्यानंतरच व्यवसायाला सुरुवात करा. एकदम गडबड करून चालणार नाही. आणि कष्ट करण्याची हिंमत असेल तरच ह्या व्यवसायात उतरा, नाही तर मग आपल्याला साधं ताप जरी आली तरी आपल्याला घरी थांबून चालत नाही. त्यांना चारा हा द्यावाच लागतो, त्यांचं दूध हे काढावं लागतं, साफसफाई स्वच्छता ठेवावीच लागते. साफसफाई स्वच्छता नाही ठेवली तर गायी आजारी पडतात, त्यांना मास्टायटिस होतो. परत गोठ्यामध्ये माश्या, मच्छर वाढतात, गायींना डसतात, त्यांना आजार वाढत चालतात, आपलाही खर्च वाढतो. मग गाय बिमार पडली, मग बोलवा डॉक्टरांना, द्या तिला सलाईन, द्या तिला इंजेक्शन, मग आपला खर्च वाढत चालतो. त्यामुळे आपण अगोदर नियोजन करायचं की आपण एवढी कामं करू शकतो का. एवढे काम आपण सकाळी पुन्हा एकदा गायी खरेदी केल्या की आपली सकाळची जी साखर झोप म्हणतात ती आपल्याला विसरून जावी लागते. आपल्याला सकाळी गायीच्या नियोजनानुसार, ज्याच्याकडे 10 गायी असल्या त्याला 4:30ला उठणं लागणार, ज्याच्याकडे 5 गायी असल्या त्याला 5-5:30ला उठला तरी चालतो. कारण जेवढ्या गायी जास्त तेवढं काम जास्त. बंदिस्त गोठा असला तर काम जास्त, मुक्त गोठा असला तर काम काही जास्त राहत नाही, शेणखडाचं काम राहत नाही समजा. बंदिस्त गोठा असला तर काम जास्त राहतं आणि ज्यांचा मुक्त गोठा आहे त्यांना काम कमी राहतं. त्यामुळे आपली तयारी ठेवायची मनातून, नाही आपली आता समजा आपल्याला काही खरेदी करायची आहे पण सकाळी 5:30, 5, 4:30 ह्या टायमिंगला दररोज उठावेच लागणार. आपल्याला पूर्ण दिवस त्याच्यात घालावाच लागणार. आपल्याला गावाशिवायला कुठं जायचे असले ते विसरावे लागणार. आपल्या घरी एखादा दुसरा व्यक्ती असला, आपले वडील झाले, भाऊ झाले, जर आपल्या त्या क्षेत्रात काम करणारे असले तर आपण समजा दुसरे कामही हँडल करू शकतो. पण जर आपण एकले जर का असलो आणि आपण त्या गायीचं नियोजन पाहत असलो तर आपल्याला गायींना सोडून कुठेही जाता येत नाही. आणि आपण जर गेलो, इकडलं नियोजन जर का आपलं झालं, दूध उत्पादनामध्ये घट होती आणि घट झाल्यामुळे आपलं प्रॉफिट जनरेट होत नाही. त्याच्यानंतर कुठेतरी आपली निराशा होती आणि आपल्याला असं वाटतं की काही इथे परवडत नाही. त्यामुळे तुमची एवढी तयारी असेल तर नक्कीच तुम्ही दूध उत्पादन क्षेत्रात उतरा आणि गोठ्याला सुरुवात करा आणि चांगल्या प्रतीची गायी खरेदी करा.
या गोष्टीवर मी आता हा व्हिडिओ समाप्त करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 5 गायींना खाद्यांचा खर्च, चाऱ्याचा खर्च, डॉक्टरांचा खर्च, पूर्ण खर्च किती येतो आणि महिन्याकाठी मला पैसे किती राहतात, हा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि यामधून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की दुसरी माहिती काही समजा तुम्हाला माहिती पाहिजेत असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवीन आणि यूट्यूबला सेंड करेल म्हणजे यूट्यूबला टाकेल. तर तुम्ही असे व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ जर का आणली तर तुमच्यापर्यंत माझी नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा अनुभव कळत चालेल. मी याच्यानंतर असे बरेचसे व्हिडिओ आता चालू करणार आहे. वेगवेगळ्या गोट्यांना मी व्हिजिट देणार आहे. व्हिजिट दिल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांचे अनुभव बी सांगेन. नंतर गायींचं नियोजन, दुसऱ्यांच्या गोट्यामध्ये गायींचं नियोजन कसं हे पण मी तुम्हाला सांगेन. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.